विधानसभेचं घोडं मैदान अजून लांब आहे. मात्र त्याआधीच विधानसभेच्या जागेवरून खानापूर आटपाडी तालुक्यात पडळकर विरुद्ध बाबर अशी संघर्षाची ठिणगी पडलीय. याला कारण ठरलंय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व भाजपा नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी विटा येथे केलेलं एक विधान. 2029 मध्ये खानापूर मतदारसंघाचा आमदार भाजपाचा असेल असे जाहीर विधान करत खानापूर मतदारसंघावर पडळकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांना एक प्रकारे आव्हान दिलंय. त्यामुळे पडळकर यांनी केलेल्या दावेदारीमुळे महायुतीमधील आमदार बाबर विरुद्ध आमदार पडळकर असा संघर्ष निर्माण होणार आहे. पाहूया ब्रह्मानंद पडळकर नेमकं काय म्हणाले. काम करणारा कार्यकर्ता कायम बघा चांगल्या माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतो. मला पण वाटलं नाही का खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी एवढ्या ताकदीनं वाढत आणि भविष्यात मी सांगतो 2029ला खानापूर तालुक्याचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा वाढतो. हे तुमच्या जेव्हा मी सांगतोय, मी कोणाला भीत नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा आहे मला जाण आहे. मी फिरतोय, गावात फिरतोय, खेड्यागावात फिरतोय. खेड्यागावामध्ये आज घरोघरी जर आपण तो कार्यकर्ता इतर पक्षाचा आहे हे बघायचं नाही. तो कार्यकर्ता गरीब मराठा समाजातला असेल, तो कार्यकर्ता ओबीसी असेल तर त्याच्या पाठीमागं ठामपणे उभा राहायची भूमिका ही पडळकर बंधूची आहे आणि शिकवण आम्हाला आमदार साहेबांनी दिलेली आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो. आता जिल्ह्याचे नेतृत्व करते आमदार साहेब, महाराष्ट्रभर फिरतात आणि मी सुद्धा आता आपा तालुक्यामध्ये खानापूर असेल, आटपाडी असेल, कडेगाव असेल, माझा पलीकडला मतदार मसवड असेल, सांगोला असेल, अशा भागामध्ये फिरतो आणि तिथं जी लोक आपली वंचित आहेत, सत्तेपासून दूर आहेत, असल्या लोकांना न्याय द्यायची भूमिका आम्ही करतो.